का मी लय शान मला धावलदार म्हणा असं काम झालं महाराज लय येडे राव. मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन चालू होतं. कीर्तन माझं नव्हतं, दुसरं कीर्तन मी ऐकायला बसले होते. आता कीर्तन करणं असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात. बरोबर. म्हणजे मी असं समजत नाही बरं का, असं समजायचंच नाही की सगळी 2-4 तरी शाणी असतात. मग मी पुढे बसले होते आणि कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते. पण कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्याचा तिथं घोळ झाला होता. ती बी त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. इथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का, जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय गोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा. पखवाजा लय हुशार होता आजच्या वणीच महाराज बरं का. पखवाजा म्हणला दिन तर नाही दिन, 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 दिन तर नाही दिन. आता टाळकरी म्हणले आपण कशाला शांत बसायचंय. त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. आता याला कीर्तन म्हणायचं का महाराज बरं का. कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज, कीर्तनकार बाजूलाच राहिला. यांचं चालू होतं. आता कारण असं आहे महाराज, माणसाला याची गरजच नाहीये. कीर्तन केलं बास झालं. कसं करायचंय ठीक आहे, तुम्हाला आवडतंय तसं करूयात, भगवंताचा काही विचार नाही, ठीक आहे, जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात. पण माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसं दिसताय, तुम्ही कसे राहताय, किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय हे जास्त महत्वाचं आहे. मग कधी कधी मला कुणी सुद्धा की कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं, मी कधी सुद्धा कीर्तन करायच्या पोशाखात नसते. कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही. त्यामुळे मला आता इथून गेलं ना कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे. काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे? कुशाल नाही म्हणतो मग काय पत्राच आहे, महाराजच आहे की. तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू आहे राव का, मी जशी आहे तशी आहे. कुशाल नाही म्हणतात महाराज आहे, फक्त कसं आहे ना दिसत नाही. आता मला सांगा, देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असं नाही. त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज, पण ते असतं, फार असतं. आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ, पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे. कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं. आणि प्रेम लायकीच्या माणसावर करावं. मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येतं, भगवंतावर. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. मेरा प्यार है संसार है, मेरा यार है दिलदार है. हरि बोल. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार. म्हणून मी सांगते प्रेम करा, पण योग्य त्या व्यक्तीवर करा. आता माणसं लय चुकीचा अर्थ काढतात कुठल्या पण गोष्टीचा. एखादी गोष्टीला सरळ सांगायला गेली की नाही महाराज, आता या अभंगामध्ये पूर्ण उदाहरण दिलं, पूर्ण तुकोबाराय सांगतात जशी आई प्रेम करते तसं तुम्हाला प्रेम करायचंय. तुम्हाला प्रेम म्हणलं की दुसऱ्याच गोष्टी आठवतात, आणि कधी पण ऐकताना माणूस चुकीचंच ऐकतो, हा माणसांचा फॉल्ट आहे. मी तुम्हाला दाखवते कसं तुम्ही चुकीचं ऐकता. एक वाक्य मी म्हणते, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिना हरी नहीं मिले, पाप करो दिन रात. याचा अर्थ काय बर, तुम्ही काय समजला अर्थ याचा? पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र. असंच ऐकलं ना तुम्ही. आता हे खरं आहे का? पाप केल्यावर हरी भेटतो का? मग मी हे सांगितलंच नाहीये, मी दुसरं सांगितलंय जे खरं आहे. मी काय सांगितलं? पाप पकरो पाप पकरो पाप पकरो दिन रात, पाप पकरे बिना हरी नहीं मिले, पाप पकरो दिन रात. मी काय सांगितलं? चरण धरा चरण धरा चरण धरा दिवस रात्र, चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत, चरण धरा दिवस रात्र. का तुम्ही चुकीचं ऐकलं?
सवय आहे ना. आणि यांना यांच्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा कळतं. कसं तुम्हाला सांगते महाराज, इतकी शहाणी लोक असतात, काय विचारतील याचा भरोसा नाही. त्या शहाण्यापैकी एक होता अकबर. अकबर बिरबलाला म्हणाला, माझा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न फक्त हाडावंत माळकरीला कळणार. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? ऐ होनाळी करू. इथं बसलेले माळकरी हातावरी करा, ज्यांच्याकडे तुळशीची माळ, तुळशीची माळ दोन्ही नका करू, एकच करा, कन्फ्यूज होते. हां माता मावल्या, तुळशीची माळ असणाऱ्या पटपट. वा बरेच आहेत, वा वा बरेच आहेत. मग ज्यांनी घातल्या नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे? तुमचा आखाडा अजून संपलाच नाही बरं का. घाला ना महाराज. महाराज बिना माळकरी जर मी येलं त्याच्या मातीला तुम्ही गेला, त्या तोंडात तुळशीचं पान नाही घालायचं, कोंबडीचं पक, नाहीतर अख्खी बॉयलर कोंबडीच घालायची महाराज. पान म्हणून घालायचं नाही. आयुष्य गेलं ना खाण्यापिण्यात. महाराज ते म्हणतात ना, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवादिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे रे क्या किया क्या किया क्या किया. महाराज ते प्राप्त केले नाही, करायचं नाही, प्राप्त केले ते पण जाऊ देता. काय प्राप्त भेटले आपल्याला? काय भेटले देवाकडनं? माणुसकी, मानव जन्म, एवढं सुंदर देह, सगळं भेटलंय. सगळं गमावताय तुम्ही, आहे ते पण गमावताय. बरं महाराज, माझं म्हणणं काय, देव पण राहू देव, देव होणं आपल्या बसकी बात नाही, संत होणं आपल्या बसकी बात नाही. येऊन जाऊन माणूस होऊ शकता, पण माणूस कसा असला पाहिजे माहिती आहे का? माणूस कसा असला पाहिजे. गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले, त्या झाडाला लेकरांनी दगड मारली, 2-4 त्यांना लागली, ते रडायला लागले. लोक म्हणले स्वतःला ज्ञानी म्हणून घेता, दगड लागली म्हणून रडता. उत्तर ऐका, गौतम बुद्ध सांगतायत दगड लागली म्हणून रडत नाही. विचार केला, पोरांनी झाडाला दगड मारली, त्या बदल्यात झाडांनी पोरांना आंबे दिले. पोरांनी मला दगड मारली, पण माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. याचा विचार करून डोळ्यात पाणी येतंय. त्याला माणूस म्हणायचं. महाराज माणुसकीचं लक्षण आहे. आम्हाला नाही ते फार कळतं, नाही ते ऐकू येतं. मग महाराज प्रश्नच होता, शहाण्यासारखा होता का? प्रश्न काय होता? एकादशीला चतुर्थी